ठाणे महापालिकेच्या महापौरपदी शिंदे सेनेच्या कोपरीमधील नगरसेविका शर्मिला पिंपळोलकर गायकवाड यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. तर 2 वर्षासाठी महापौरपद मिळावे अन्यथा विरोधात बसण्याची भूमिका घेणाऱ्या भाजपाने आपली भूमिका बदलत सत्तेत राहणे पसंत करत उपमहापौरपदी अर्ज दाखल केला आहे. भाजपाकडून कृष्णा पाटील यांनी नामनिर्देशन दाखल केले. विरोधात कोणीही अर्ज दाखल केले नसल्याने महापौर आणि उपमहापौर या दोघांचीही बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. मात्र त्याची अधिकृत घोषणा येत्या 3 फेब्रुवारी रोजी होणार आहे. महापौरपदासाठी शिंदे सेनेतून 7 नगरसेवकांची नावे पुढे आली होती. यात विमल भोईर, पद्मा भगत, दीपक जाधव, गणेश कांबळे, आरती गायकवाड, वनिता घोगरे आणि दर्शना जानकर यांची नावे आघाडीवर होती. मात्र अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा कोपरीवर विश्वास टाकत येथील सलग 2 वेळा निवडून आलेल्या शर्मिला पिंपळोलकर गायकवाड यांच्यावर विश्वास टाकत त्यांना महापौर पदाची संधी दिली आहे. त्या कोपरी येथील प्रभाग क्रमांक 20 मधून सलग दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत. दुसरीकडे महापौर पदावर दावा करणाऱ्या भाजपाने अखेर उपमहापौर पदावर समाधान मानले आहे. त्यानुसार शुक्रवारी प्रभाग क्रमांक 11 मधून सलग तिसऱ्यांदा निवडून आलेले कृष्णा पाटील यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केला. विरोधी गटाकडून कोणीही नामनिर्देशन पत्र दाखल न केल्याने महापौर आणि उपमहापौर पदाची निवड बिनविरोध निश्चित झाली आहे. त्यानुसार येत्या 3 फेब्रुवारी रोजी अधिकृत घोषणा केली जाणार आहे.